हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी स्वतःला विचारा की सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस माझं प्रत्येक विषयाचं झालेलं आहे का. सपोज फॉर एक्झाम्पल जिओग्राफी, तर जिओग्राफीमध्ये मला कन्सिस्टंटली किती मार्क्स येत आहेत प्रिलिममध्ये. साधारणतः 15 ते 18 प्रश्न हे जिओग्राफी या सेक्शनवरती विचारले जातात. मग या जिओग्राफीच्या सेक्शनमधल्या 18 प्रश्नांपैकी माझे किती करेक्ट येत आहेत, कुठे चुकत आहेत, रॉंग किती येत आहेत, तर हे सर्व ज्या विद्यार्थ्यांचं ॲनालिसिस झाले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत तर काही प्रिपरेशन झालेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे, त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. इथे सर्वात महत्त्वाचं लक्ष द्या की तुम्ही जिओग्राफीचा व्यवस्थित अभ्यास केला आहे, आत्तापर्यंत रिव्हिजन्स केले आहेत आणि कन्सिस्टंटली तुमचा स्कोर लो येतोय, कमी येतोय. असं का घडतंय? मॉक टेस्ट देतायत तरी तुमचा स्कोर कमी येतोय आणि तुम्ही तो जो टाइम आहे तुमचा तोही इन्व्हेस्ट केलेला आहे व्यवस्थित तरी. तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा. नक्कीच जिओग्राफीमध्ये 15 पैकी आपल्याला कमीत कमी 13+ स्कोर कसा करू शकतो यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत की जिओग्राफी हा स्टॅटिक ब्लेंड विथ करंट असा सब्जेक्ट आहे की आता सुरुवातीला स्टॅटिक जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले तर त्यामध्ये पण असा ट्रेंड होता की 5 वर्षापूर्वी की जिओग्राफीवरती स्टॅटिक प्रश्न विचारले जायचे, खूप बेसिक असायचे आणि सोपे असायचे, त्यामुळे जिओग्राफी हा सोपा वाटायचा विद्यार्थ्यांना. पण आता जसं जसं या मागच्या 2 ते 3 वर्षांचा ट्रेंड पाहिला तर जिओग्राफीवरती प्रश्न हे मॅप बेस्ड आहेत, ॲटलास बेस्ड आहेत. नकाशा वाचनाचं ज्याला नॉलेज आहे तेच विद्यार्थी नक्कीच जिओग्राफीमध्ये चांगला स्कोर करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपण बऱ्याच गोष्टी यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. दिस इज ब्रीफ अबाउट मी. आय एम टीचिंग अँड मेंटरिंग UPSC अँड MPSC ॲस्पिरंट सिन्स लास्ट इयर अँड द ऑप्शनल सब्जेक्ट आय एम टीचिंग इज अ जिओग्राफी. त्यामुळे दिस व्हिडिओ दोज हू वॉन्ट टू स्कोर मॅक्सिमम मार्क इन जिओग्राफी गिव्ह हिअर अटेन्शन 100%. ओके, आता व्हॉट आर द बेसिक इम्पॉर्टंट टॉपिक्स विच यू हॅव टू प्रिपेअर इन द जिओग्राफी. तर ही काही लिस्ट आहे, तर या लिस्टमधले टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. मग हे सोर्सेस कोणते असणार आहेत जिओग्राफीसाठी? जिओग्राफीसाठी सोर्स सगळ्यात महत्त्वाचा इथे लक्ष द्या. जिओग्राफीसाठी एकच महत्त्वाचा सोर्स आहे, दॅट इज युअर NCERTs. NCERT, रीड दी NCERT केअरफुली. मग या NCERT कोणकोणत्या वाचायच्या? तर 6 to 12 स्टँडर्डच्या ज्या NCERT आहेत, यू हॅव टू रीड 6 to 12 स्टँडर्ड NCERT. Don't skip 6th standard NCERT also because many of the questions are asked in geography section from this basic topics like 6th standard NCERT. ठीक आहे, ज्यांचा जिओग्राफीमध्ये ज्यांना चांगला स्कोर येते दे कॅन गो फॉर दी 11th and 12th स्टँडर्ड NCERT. पण ज्यांना व्यवस्थितपणे जर आत्तापासून प्रिलिम 1.5 महिन्यावरती आहे आणि मग आत्तापासून जरी व्यवस्थित वाचलं तरी तुम्ही 1.5 महिन्याचं टार्गेट अचीव करू शकता. प्रिलिममध्ये जिओग्राफीमध्ये मार्क्स स्कोर आणू शकता पहिल्या रीडिंगपासून. असं नाही की तुमचा खूप अभ्यास आहे, जरी तुम्ही पहिल्यांदा जिओग्राफी वाचत असाल, पहिल्यांदा इन द सेन्स की व्यवस्थितपणे, एक असतो क्वालिटी स्टडी आणि एक असतो क्वांटिटी स्टडी की यू आर रीडिंग अँड रीडिंग अँड रीडिंग अँड नॉट रिवायझिंग, दॅट इज कॉल्ड एज क्वांटिटी स्टडी, की तो तुमचा पूर्ण तुम्ही अभ्यास वाया घालवतायत. यू हॅव टू रिवाइज रीड, रिवाइज रीड, रिवाइज रीड. आणि मग हे जर असेल तर तुम्ही यू स्किप 6 to 10 स्टँडर्ड NCERT, यू कॅन डिरेक्टली मूव टुवर्ड्स 11th and 12th स्टँडर्ड NCERT. मग या व्यतिरिक्त काय वाचायचं? तर या व्यतिरिक्त तुम्हाला ॲटलासचं वाचन करायचं आहे व्यवस्थितपणे. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करू की आता हे लिंक कसं करायचं आणि अभ्यास कसा करायचा. तर हे दीज आर दी इम्पॉर्टंट टॉपिक. ज्यांना हवे असतील तर स्क्रीनशॉट घ्या या स्लाइडचा आणि यावरती आपण चर्चा करू की साधारणतः फिजिकल जिओग्राफी इज दी मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन इन जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये प्रश्न कोणत्या एरियावर येतात? तर प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न येतात. तर या प्राकृतिक भूगोल, मग त्याच्यामध्ये जास्तीत जास्त UPSCचा जर विचार केला तर यामध्ये सर्वात जास्त प्रश्न UPSCमध्ये इंडियन जिओग्राफीवरती येतात. इंडिया फिजिकल, व्यवस्थित लक्ष द्या, इंडिया फिजिकलवर येतात. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला MPSCमध्ये, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोलावरती प्रश्न कमी येतात, तिथे पण इंडियावरतीच प्रश्न येतात, हे विसरू नका. आता जर UPSCचा विचार केला आपण तर त्यामध्ये इंडिया फिजिकलवरती जास्त प्रश्न असतात. त्यामुळे जे हे टॉपिक्स आहेत 9 टॉपिक व्यवस्थितपणे करायचे आहेत तुम्हाला. इकॉनॉमिक जिओग्राफीमधले अगेन दिस टॉपिक हे व्यवस्थित करायचे आहेत, NCERTमध्ये कव्हर होतात. यानंतर ह्युमन जिओग्राफीमध्ये पण प्रश्न विचारतायत. ह्युमन जिओग्राफीमधल्या पॉप्युलेशनमध्ये प्रश्न विचारले जातात. MPSCचा फेवरेट टॉपिक आहे लोकसंख्या शास्त्र, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणून MPSCचं प्रिपरेशन करत असाल तर पॉप्युलेशन हा टॉपिक खूप महत्त्वपूर्ण टॉपिक आहे.
मायग्रेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंटवरती ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असतील, इंडिकेटर्स, फॅक्टर अफेक्टिंग कोणकोणते आहेत यावरती प्रश्न विचारले जातात. इन्व्हायरमेंटल इश्यूज, दिस इज नॉट इन्व्हायरमेंट, जे आपले इन्व्हायरमेंटवरती सेपरेट 5 प्रश्न असतात त्यामधले हा इन्व्हायरमेंट नाही आहे. यामध्ये आहेत की जे नॅचरल हजार्ड्स वगैरे होतात, की सपोज आपण म्हणूयात की जो टाईप, कॉजेस अँड इफेक्ट जे हजार्ड्स असतील त्यांचा, रिजनल प्लॅनिंगच्या कॉन्सेप्ट असतील त्याच्यावर प्रश्न येतात, आणि जे टॉपिक्स विच हॅव नॉलेज ऑफ अ मॅप बेस्ड आपण म्हणूयात की यामध्ये प्रश्न हे फॉरेस्टवरती येतात, फॉरेस्टचे टाईप्सवरती येतात. तर हे सारे प्रश्न इन्व्हायरमेंटमध्ये आपण कव्हर करूयात. आता बेसिक बुक्स आत्ताच आपण पाहिले कोणकोणत्या गोष्टी रेफर करायच्यात. NCERT, अजून एक पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, प्रिलिम ओरिएंटेड, चांगलं पुस्तक आहे, खूप इझी आहे. ज्यावेळेस तुमच्या NCERTची बेसिक रीडिंग कव्हर होतील देन यू गो फॉर दी GC लिऑंग बुक. GC लिऑंग हे खूप छान पुस्तक आहे, यू कॅन गो फॉर दिस GC लिऑंग बुक. आणि यानंतर तुमच्यासोबत नेहमी यू हॅव टू कॅरी ॲटलास, मीन्स फॉर जिओग्राफी सब्जेक्ट द ओनली थिंग यू नीड इज युअर ॲटलास. आणि त्या ॲटलासचा स्टडी व्यवस्थित करायचा आहे. अगेन इफ टाइम परमिट देन गो फॉर दी माजिद हुसेन फॉर दी इंडियन जिओग्राफी. इंडिया जिओग्राफीसाठी यू कॅन रेफर दी माजिद हुसेन, बट दिस इज दी ऑप्शन. इफ यू आर reading these sources thoroughly then no need to read Majid Hussain book. Then how you have to score 13 plus in geography? Give here attention, what exactly things you have to do in this last 1.5 month so that you can score 13 plus marks in geography. Those aspirants still don't know how much they are scoring in geography, then do one thing की मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स असतील किंवा मॉक दॅट यू हॅव गिवन, तर त्या सर्व मॉक टेस्टचा ॲनालिसिस करा. त्यामध्ये जिओग्राफी सेक्शनमध्ये तुम्हाला किती मार्क्स येत आहेत ते पहा, आणि नंतर मग जो तुमचा स्कोर असेल नोट डाऊन करा आणि त्याचा ॲव्हरेज घ्या, आणि तो ॲव्हरेज स्कोर इज युअर जिओग्राफी परफॉर्मन्स. आणि हा परफॉर्मन्समध्ये तुम्हाला 13 प्लस स्कोर कसा करता येईल, तर यासाठी आपण काही गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, त्या गोष्टी आपण आता इथे बोलणार आहोत. दिस इज इंडियाज मॅप, आणि याच्यावरती सर्व गोष्टी, आता हे माउंटेन रेंजेस आहेत त्या मी वेल लेबल्ड माउंटेन रेंजेस इथे लिहिलेल्या आहेत. स्वतः प्रत्येक गोष्ट इथे मार्क केलेली आहे. यामुळे घडतं काय की लास्ट आपण म्हणूयात की रिव्हिजनसाठी खूप मदत होते. बरेच ॲस्पिरंट 12-12 तास अभ्यास करतात डेली रेग्युलरली, आणि त्याचं आउटपुट जर नंतर वीकेंडला पाहिलं तर आउटपुट काय, तुम्हाला जर सपोज संडेला प्रश्न विचारला की त्या वीकमधल्या मंडेला किंवा ट्यूजडेला काय वाचलं ते सुद्धा लक्षात राहत नाही. म्हणून तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत की जिओग्राफीमध्ये स्कोर करायचा असेल, नॉट ओनली इन जिओग्राफी बट अदर सब्जेक्ट्स, तर तुम्हाला एक अशी सेपरेट नोटबुक बनवावी लागेल की ज्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुमचे असे मॅप्स कव्हर केलेले असतील. ॲट द लास्ट वीक अँड लास्ट डे of your examination, a day before examination you can revise all the maps that you have. तुमचा प्रश्न असेल की हे ऑलरेडी ॲटलास मध्ये आहे, पाहणे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन करणे खूप फरक असतो. यू आर जस्ट रीडिंग अँड रीडिंग अँड रीडिंग अँड नॉट इम्प्लिमेंटिंग द थिंग्स, देन थिंग्स विल नॉट, युअर मेमरी इज नॉट गोइंग टू बी रिप्रेझेंट दॅट थिंग्स इन द रियालिटी. की आपण ज्या गोष्टी विचार करतो आणि त्या गोष्टी जर आपण रिअलमध्ये करत नसेल त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन, तर त्या मेमरीमध्ये जास्त काळ लक्षात राहत नाहीत. म्हणून आपल्याला अभ्यास करतायत रीडिंग, रिवायझिंग अँड इम्प्लिमेंटिंग दॅट थिंग्स अँड एक्झिक्युटिंग दॅट थिंग्स इज दी आपण म्हणूयात की स्टेजेस ऑफ युअर प्रिपरेशन. आणि मग या प्रिपरेशनच्या या स्टेजमध्ये सर्वात आपल्याला या स्टेजवरती यायचं आहे की तुम्ही तुमच्या ॲटलास, हा पूर्ण ॲटलास तुमच्या नोटबुकमध्ये असायला हवा की ज्यामुळे तुम्हाला चांगला स्कोर होईल, कारण तुमच्या या गोष्टी लक्षात राहणार आहेत, कधी विसरणार नाही आहेत. मग असे तुम्ही 25 मॅप असं टार्गेट ठेवा की मी 25 इंडियाचे मॅप घेईल आणि त्यामधले 25 फॅक्ट्स, फॉर एक्झाम्पल माउंटेन रेंजेस असतील, रिव्हर्स असतील, परत फॉरेस्ट एरिया असेल, सॉईल असतील, तर हे सर्व मॅप तुमचे स्वतःजवळ असतात आणि त्यामुळे ते रिवाईज करायला मदत करतात. आणि जो ॲटलास आहे तर ॲटलासचा काय उपयोग, तर ॲटलास नेहमी अभ्यास करताना सोबत ठेवायचा आहे. फक्त NCERTमध्ये स्टॅटिक पोर्शन कव्हर होईल ज्यावरती तुम्हाला 5 ते 7 मार्क पडू शकतात, पण तुम्हाला 13 प्लस स्कोर करायचा आहे. बेसिक गोष्टी कोणीही सांगत नाही तुम्हाला की एवढा असा स्कोर कसा करायचा, फक्त शिकवतात आणि संपला विषय. तर त्यापेक्षा व्यवस्थितपणे जर गोष्टी इम्प्लिमेंट केल्या स्वतः तुम्ही, या गोष्टी सेल्फ स्टडीसाठी मदत करतात तुम्हाला. कोणीतरी आपल्याला तुमची मोठी ताई सांगत आहे असं लक्षात करा, मॅडम सांगत आहेत, आणि त्यामुळे तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे.
आणि यामुळे तुम्हाला तुमची प्रिलिम जे प्रिलिम क्लिअर करू शकत नाहीत ॲस्पिरंट, त्यांच्यासाठी ही सर्व मेहनत आहे. भगवान बस एक बार प्रिलिम क्लिअर करवा दो, देवा फक्त एकच वेळेस प्रिलिम क्लिअर करू दे, बघ मी पोस्टच काढतो. बरोबर आहे, असं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आहे की जे प्रिलिममध्येच स्टक करून जात आहेत, अडकतायत तिथे आणि खूप चांगला मेन्समध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल तरी उपयोग नाही आहे. कारण हे ॲनालिसिस जोपर्यंत होत नाही आहे ना, प्रिलिम जोपर्यंत निघत नाही आहे तोपर्यंत उपयोग नाही आहेत की तुम्ही किती हुशार आहात आणि किती मेन्सला तुमचा स्कोअर येणार आहे. त्यामुळे इथे काय करायचं आहे तुम्हाला, तर प्रिलिममध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये किती स्कोअर येतो आणि माझं किती ॲनालिसिस आहे आणि मला कोणत्या एरियाजवरती काम करायचं आहे, माझे स्ट्रॉंग एरिया कोणते, वीक एरिया कोणते आहेत, आणि या सर्व गोष्टींवरती काम केल्यावरच तुम्हाला मार्क्स येणार आहेत. त्यामुळे गिव्ह हिअर अटेन्शन. पुढे जाऊयात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स खूप मोठा रोल प्ले करतो जिओग्राफीमध्ये जास्त मार्क्स आणण्यासाठी, कारण त्यामुळे तुम्हाला एक रोड मॅप मिळतो, एक आयडिया मिळते की आम्हाला यावर्षी काय प्रश्न विचारले जातील. त्यामुळे PYQsला नेहमी रिवाईज करा. PYQs रिवाईज केलेले नसतील तर आणखीन वेळ गेलेली नाही आहे, PYQsचं रिव्हिजन झालंच पाहिजे तुमचं. आता मॉक टेस्ट, किती मॉक टेस्ट दिलात इथे क्वेश्चन मार्क करते मी, तुम्ही तुमचा आकडा लिहून टाका की दिस आर दी मॉक टेस्ट नंबर, नॉट क्वांटिटी. की क्वालिटी मॉक टेस्ट किती दिल्यात. व्हॉट एक्झॅक्टली क्वालिटी मीन्स, की क्वालिटी मीन्स की तुम्ही त्या मॉक टेस्ट दिल्यात आणि त्याचं ॲनालिसिस केले बसून. 2 तासाची मॉक टेस्ट आणि मी 4 तास इन्व्हेस्ट केले त्याच्यामध्ये ॲनालिसिससाठी, अशा ज्या मॉक टेस्ट असतील दिस इज दी क्वालिटी मॉक टेस्ट. काउंट दॅट मॉक टेस्ट आणि त्याचा परफॉर्मन्स चेक करा. जर अगेन सगळ्या गोष्टी करतायत, अभ्यास करतायत तरी मार्क्स येत नाही आहेत, मग यासाठी नक्कीच तुमच्या पियर्ससोबत, फ्रेंड्ससोबत किंवा मेंटरसोबत तुम्ही डिस्कशन करा की अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला प्रिलिम पास होऊ देण्यापासून रोखत आहे. या गोष्टी करा, नक्कीच प्रिलिम क्लिअर होऊन जाईल. रिवाईज. हे पहा, 10-12 तास अभ्यास करतायत तुम्ही आणि हा केलेला अभ्यास जर पुढच्या आठवड्यात विचारलं तुम्हाला तर येत नसेल ना, तर 12 तासाची मेहनतीचा काहीच मोल नाही आहे त्या मेहनतीचं. त्यामुळे ती मेहनत तुम्हाला रिफ्लेक्ट करायची असेल तर रिव्हिजन इज दी की. रिव्हिजन इज दी ओनली की फॉर दी सक्सेस. कारण 10-12 तासाची मेहनत करत आहात आणि रिव्हिजनचे स्लॉट व्यवस्थित नसतील तर त्या मेहनतीचा उपयोग काय, हा प्रश्न स्वतःला विचारा की मी इतकी मेहनत घेतोय, इतका अभ्यास करते आणि माझा आउटपुट मला तसं हवंय तसं येत नाहीये. तर त्यासाठी एकच गोष्ट घडते, यू आर नॉट रिवाइजिंग युअर क्वेश्चन पेपर, युअर सिलेबस, युअर नोट्स रेग्युलरली. दॅट्स वाय द थिंग्स इज गोइंग टू बी वर्स अँड वर्स अगेन अँड अगेन. या गोष्टी थांबवायच्या असतील तर रिव्हिजन इज दी की. सर्वजण हेच सांगतायत आणि हेच करायचं आहे. अभ्यास 12 तासाचा 5 तासावर आणा, पण त्यात 1 तास रिव्हिजनला ठेवा. कंटाळवाणी वाटेली सुरुवातीला प्रोसेस, पण जर त्याची हॅबिट निर्माण झाली तर तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात राहायला सुरुवात होतील. These are some important topic prelim examination. So just स्क्रीनशॉट काढून घ्या या स्लाइड्सचा व्यवस्थितपणे आणि हे टॉपिक व्यवस्थित रिवाईज करा. These are the 20 टॉपिक्स आणि याच्यावरती प्रिलिमवरती प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर झालेल्या असतील की 13+ स्कोअर कसा करायचा आहे. काही विद्यार्थ्यांना डाऊट असेल तर जस्ट कमेंट मी इन द कमेंट सेक्शन बिलो. व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये सांगा. अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती जिओग्राफी किंवा इकॉनॉमिक्सच्या कोणत्या कॉन्सेप्ट कळत नसतील तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण त्यावरती व्हिडिओ बनवूयात. टिल देन कीप लर्निंग, स्टे फोकस्ड अँड स्टे कनेक्टेड विथ VA Academy. थँक्यू.